मध्य प्रदेश महाराष्ट्र सीमेवरून आल्या दिवशी मोठ्या प्रमाणावर दारू व गुरांची तस्करी होत असून या सीमेवर महाराष्ट्र पोलीस केळवद विभागाने अनेक कारवाया केल्या आहे। यामध्ये रात्रीच्या सुमारास राजस्थानवरून कलकत्ता येथे कत्तलखान्यात वातानुकूलित कंटेनरमधून घेऊन जात असलेल्या चालकाला सावनेर पोलिसांनी ताब्यात घेऊन कंटेनरमधील 38 जनावरांना सोडवण्यात आला आहे। मिळालेल्या माहितीनुसार मध्य प्रदेश महाराष्ट्र सीमेवरून रोज दारू, अंमली पदार्थ, गुटखा, सुगंधित तंबाखू, गुराढोरांची तस्करी केली जाते। रात्रीच्या दरम्यान केळवद पोलिसांना भूलथाप देऊन एक कंटेनर क्रमांक RJ14 GE 4407 हे गुरांना हेटी मोहपा बायपास रोडने कत्तलीसाठी कलकत्ता नेत असताना सावनेर पोलिसांनी अंबिका ढाब्याजवळ हे कंटेनर अडवून 2 चालकास ताब्यात घेतला आहे। 35 वर्षीय गोपाल हिरालाल गुजर व 27 वर्षीय अजीज अल्लाउद्दीन असे आरोपींची नावे असून त्यांच्याकडून 30 लाखांचे कंटेनर व 4 लाखाचे जनावरे असा एकूण 34 लाखांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे। ही कारवाई पोलीस निरीक्षक अशोक कोडी यांच्या नेतृत्वाखाली सावनेर पोलिसांद्वारे करण्यात आली। पियुष जिंजुवाडिया, विदर्भ न्यूज, सावनेर।